थोर विचारवंतांची कीर्तनं प्रवचने ऐकण्यासाठी आपल्या कीर्तन रत्न यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा. आपण आपल्या भक्ती जीवनामध्ये काय करायचं ठरवलेलं आहे याचं सविस्तर इतिवृत्त सांगणारा अभंग आहे. विठ्ठला पुण्यभूमी मराठवाड्यातल्या पाथरगव्हाण या क्षेत्रात भगवान बेलेश्वराच्या दिव्य प्रांगणामध्ये संपन्न होणाऱ्या यंदाच्या अखंड हरिनाम सप्ताहाचा परिसमाप्तीचा क्षण आहे. नामयज्ञातली पूर्णाहुती म्हणजे काल्याचं कीर्तन आहे. आपल्या भूमीला आपल्या साधनेने, आपल्या अस्तित्वाने ज्यांनी दिव्य बनवली अशा सर्व या आळंदीकर महाराजांच्या स्नेहाने आज इथं येणं घडलं. त्यामध्ये आमचे हनुमंत शास्त्री असतील, परमेश्वर महाराज असतील, गाथामूर्ती तुकाराम महाराज असतील आणि सर्वच आदरणीय महाराज मंडळी. मगाशी हनुमंत महाराज मला म्हणाले की आता आळंदीचं आमचं गाव आहे जवळपास. तेव्हा मनात असं आलं होतं, ते इथपर्यंत दाबून धरलं थोडं. खरं तर आळंदी तुमचं आता गाव आहे, किंबहुना तुम्ही गावच आता आळंदी करून ठेवलेलं आहे सर्वांनी. आपण आपल्या गावातून मिरवायचं काय असतं, काही गोष्टी मिरवायच्या असतात, काही गोष्टी लपवायच्या असतात. 3 सजावत देश को सती संत और शूर, 3 लजावत देश को कपटी कायर और क्रूर. विठ्ठला मला असं म्हणायचंय की पाथरगव्हाण या भूमीत इथल्या शेतात काय काय पिकतं मला माहित नाही, पण इथल्या भूमीत मात्र भक्तीचं पीक येतं हे सगळं दृश्य पाहिल्यावर कळतं. आणि अशा या सर्व वैष्णवांच्या जन्मभूमीला येण्याचा हा आजचा योग आहे. आपण उत्सव करत आहात. वाढलेला वाढणारा आनंद म्हणजे उत्सव. मूळ पद आहे सव, त्याला जोड दिली उत्पदाने. उत्पदाचा अर्थ होतो वर येणं आणि सव म्हणजे आनंद. मग उत्सव म्हणजे काय? आनंद वर येणं किंवा वरचा आनंद आपल्या जीवनात येणं. विठ्ठला उत्सव ही आपली परंपरा आहे असं जुने लोक म्हणायचे. नव्या लोकांनी असं म्हटलं पाहिजे, उत्सव ही आमची आता गरज आहे. परंपरा गरजेत रूपांतरित झाली आहे, कारण काळ तसा समोर येत आहे. भगवद्गीता असं सांगते, सगळं बाजूला सोड अर्जुना आणि माझ्याकडे ये. सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज. गीता म्हणते सगळं बाजूला सोड आणि माझ्याकडे ये. भागवत म्हणतं माझ्याकडे येण्याचे सगळे मार्ग बाजूला कर आणि सप्ता कर. माझ्याकडं पुरावा आहे. पुरावा नसेल त्याला पुरावा. ते पुरलेलेच काढायला घेतलेत आता. ते झालं का काशी होईल. विठ्ठला श्रीमद भागवतामध्ये या उत्सवासंबंधाची चर्चा आहे. अन्य धर्म तिरस्कृत्य पुरस्कृत्य महोत्सवान. अन्य धर्माचा, अन्य भगवत प्राप्तीच्या साधनांचा तिरस्कार करा म्हणजे त्याची उपेक्षा करा, ते बाजूला करा आणि काय करा? पुरस्कृत्य महोत्सवान, महोत्सवाचा पुरस्कार करा. नाथ महाराज याच अनुषंगाने एकनाथी भागवतात स्पष्टोक्ती मांडतात. असल्या सामर्थ्य वैभव स्वये करावा उत्सव. तुमच्याकडे सामर्थ्य आणि वैभव असेल तर तुम्ही काय करावा? तुम्ही उत्सव करावा. आणि तुमच्या एकट्यात ते सामर्थ्य नसेल तर भक्तांचा मेळा जमवावा, महामहोत्सव करावा. काय गरज आहे उत्सवांची?
स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंग शास्त्री आठवले असं सांगायचे, उत्सव माणसाला रिकामा पाठवत नाही, विखुरलेल्या मनांना एकत्र आणतो, दमलेल्या मनांना ऊर्जावान बनवतो, विकृत स्वभाव सुरळीत बनवतो, अडचणीत आलेली संस्कृती निर्धास्त करतो आणि संकटात सापडलेला धर्म रक्षिला जातो. विठ्ठला. उत्सवाने माणसं एकत्र येतात. कलियुग हा संघशक्तीचा काळ आहे. तुम्हाला किती येतं यापेक्षा तुम्हाला जेवढं येतं त्याकरता तुमच्या सोबत किती येतात. कळलं? किती येतं हे आता कमी झालं, किती येतात हेच पाहिलं जातं. व्हिडिओ पण तुम्ही व्ह्यूज बघूनच बघता ना, याला किती येतात असं म्हणा. किती येतं हा विषय गौण आहे. इथं संघशक्ती कलियुगी आहे आणि माणसं जमवणं सगळ्यात कठीण आहे. कालपर्यंत किती कठीण होतं विठ्ठला. आमच्याकडे तर 2000 रुपये एवढं कठीण होतं. माणसं जमवणं फार कठीण. अहो 4 माणसं एकत्र आणायला पण एकाला पृथ्वी सोडावी लागते. इकडं किती लागतात मला माहित नाही, पण आमच्याकडे 4 लागतातच. आणि ते 4 जमतात केव्हा? एकाने पृथ्वी सोडल्यानंतर. थोडं 5G चालू ठेवा म्हणजे आपल्याला बरं राहील. आणि उत्सवाने तर माणसं जमवण्याचा विक्रम केलाय. मी आपल्याला अत्यंत प्रांजळपणे विचारतो, ह्या मंडपात, ह्या अंगणात इतकी माणसं वर्षभरात फक्त ह्याच 8 दिवसात येतात ना? ऐक्याचा साधक, रिझन ऑफ युनिटी. तुम्ही एकत्र असला पाहिजे. तुम्ही एकत्र या. जे कधी झालं नव्हतं ते सुद्धा तुम्हाला करता येईल. पण केव्हा? तुम्ही एकत्र आल्यानंतर. झालं का नाही एकत्र आल्यावर? जे 500 वर्ष झालं नव्हतं ते पण झालं. विठ्ठल. काहींना काहीच नाही झालं अजून, की 500 वर्षे झालं नव्हतं ते झालं. विठ्ठल. उत्सव आम्हाला एकत्र आणतो. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे. उत्सव आपल्याला ऊर्जावान बनवतो. हे 8 दिवस म्हणजे आपलं चार्जिंग पिरियड आहे. ही ऊर्जा वर्षभर पुरते. उत्सवात सेवा करताना माणसं दमत नाहीत. आई सेवा करणाऱ्या पोरांना घरी दटावते. आम्ही जरा काम सांगितलं का थकतो. इथं 8 दिवस झोप नाही. कारण इथे ऊर्जा सुरू असते. ऊर्जेचा प्रवाह आपल्याला लाभत असतो. कोणी असं म्हणतं का कीर्तन ऐकल्यावर मी कीर्तन ऐकून दमलो? समजायचा हा दम देऊन आणला असावा. उत्सव ऊर्जेचा स्रोत आहे आणि दुर्बलता नष्ट करणारी ती एक उपासना आहे. स्वभाव बदलतात. पहिल्या दिवशी कीर्तनात बसलेले आपण 8व्या दिवशी उठताना निराळे होऊन उठतो. हा बदल आपल्यात झाला पाहिजे. आणि होत नसेल तर सप्ताह बदलला पाहिजे. आपल्या मनात खूप विकृती असतात आणि त्या कोणी सांगून आम्हाला आवडत नाही. त्याच्यामुळे कीर्तनातून हे सगळं ऑटो मोडवर होतं. आणि त्याच्यात पण कीर्तनकार अनोळखी असले तर खूप रिलॅक्स असतं. विठ्ठल. कारण ओळखीचा बाबा जर बोलला तर मला पाहूनच बोलले, हे बरं आहे. तुम्ही परभणीचे ना आम्ही मुंबईचे, कोणाचा कोणाला तपास नाही. त्याच्यामुळं किती पण जरी धक्के लागले तरी माणसं आतल्या आत रिपेअर करतात. उत्सवाचं हे काम आहे. लक्षात घ्या महाराज. उत्सवातलं कीर्तन हा उपदेश नाही, हा उपचार आहे. दिस इज अ ट्रीटमेंट, नॉट ओनली डिस्कोर्स. हे आपोआप घडणार आहे. आणि आपल्यात त्या दुरुस्त्या पहिल्या वाक्यापासून सुरू होतात. तिथं जे पुरस्कृत केलं जातं तसे आपण असलो की मनाला सुख वाटतं. पण तिथं सांगितलं गेले तसे जर आपण नसलो तर आपली मान आपोआप खाली जाते. निदान इकडं तिकडं तरी पाहतो म्हणजे आपल्याला असं ओळखणारा कोणी नाही ना. हे सगळे नियम सज्जनासाठी आहेत. विठ्ठला. त्यामुळं हा उत्सव आपल्यात इतके बदल घडवतो की आपल्याला कळणार सुद्धा नाही. सोपं सांगतो तुम्हाला. कंगवा माहितीये? कंगवा. ज्याचे केस कमी झाले त्याच्या खिशात असतो. कारण जुनी मंदिरच पुरातत्व खात्याकडे जातात. त्याला कंगोरे असतात, दंतूर असतो. तो केसात घातला का टोचतो. मग आपण काय कानच घेऊन घासायचं का त्याला?
त्याला घासायचं नाही, त्याला केसात फिरवता ठेवायचं. म्हणजे काकड्याला आणायचा, पारायण झाल्यावर न्यायचा, कथेला आणायचा, हरिपाठ झाल्यावर मी कंगव्याबद्दल बोलतोय. म्हणजे काल्यापर्यंत कंगवा गुळगुळीत होणार. गावात पण 8-10 कंगवे राहतातच, कुठलं पण असो, काही अडचण नाही. ह्या ज्या विकृती बदलतात आणि आपलं जीवन सुखमय होतं महाराज. मेडिकल वर्ल्डचा असा सर्वे आहे की अमेरिकेतली 52% लोक रात्री गोळी घेतल्याशिवाय झोपू शकत नाहीत. मी त्यांना म्हटलं, आमच्या कीर्तनात निम्मे तसेच झोपतात, किती भाग्यवान आहे आम्ही. हा जो रिलॅक्सनेस आहे, ही काय कमी मोठी अचिव्हमेंट आहे का? आम्ही सुरळीत जीवन जगू लागतो. उत्सव संस्कृतीचा संवर्धक आहे. काल्याचं कीर्तन झाल्यावर सगळी माणसं पंक्तीला बसली की आमची तरुण मंडळी वाढते. आपण जेवण्याच्या आधी कोणाला तरी जेवू घातलं पाहिजे, हे कल्चर राखलं जातं. लहान लहान मुलं टाळ घेऊन उभे आहेत. आमच्या गाडगे महाराजांचे दोन्ही सुपुत्र टाळ घेऊन उभे आहेत. म्हणजे संस्कृतीचा हा निश्चिंतपणा आहे ना. पुढच्या 50 वर्षाची व्यवस्था आहे. हे कीर्तनात बसलेले तरुण ही किती मोठी संपत्ती आहे. हे आमच्याकडे उलट बघायला मिळत नाही. मुंबईला तरुण संध्याकाळी धरून आणावा लागतो. विठ्ठला संस्कृतीचं संवर्धन करतो, धर्माचं संरक्षण करतो. ही कीर्तनं नसती तर आपल्याला तरी आपला धर्म काय कळला असता. महाराष्ट्रातला कळलेला धर्म हा आचार्यांपेक्षा संतांची कृपा आहे. विठ्ठला विठ्ठला हो हो, असा हा गावचा पुण्यकाळ म्हणजे हा उत्सव आहे. त्याची सांगता काल्याच्या कीर्तनाने करावी. सप्ताह काल्याच्या कीर्तनाने पूर्ण का होतो? कारण काल्याचं कीर्तन कृष्णचरित्राने पूर्ण होतं. मग काल्याचं कीर्तन कृष्णचरित्राने पूर्ण होतं म्हणून उत्सव काल्याच्या कीर्तनाने पूर्ण होतो. आणि काला केल्याने कृष्णचरित्र पूर्ण होतं. विठ्ठला म्हणजे काला आहे म्हणून कृष्णचरित्र सांगावं, कृष्णचरित्र सांगून उत्सव पूर्ण करावा. उत्सव पूर्ण करायचा असेल तर काला केला पाहिजे, काला करायचा तर कृष्णचरित्र सांगितलं पाहिजे. आणि कृष्णचरित्रातच काला आहे त्यामुळे काल्याला दुसरा चरित्र हा पर्याय नाही. चरित्र उच्चारावे, चरित्र उच्चारावे, चरित्र उच्चारावे, चरित्र उच्चारावे, चरित्र
सगळीच कीर्तनात आहे, त्यामुळे आपल्याला काही कमी पडायचं नाही. देवे गोकुळी चरित्र केले ते उच्चारावे, हे चरित्र उच्चारलं पाहिजे, त्याशिवाय उत्सव पूर्ण होणार नाही. त्याचं कारण भारतीय अध्यात्म शेवटचा प्रणाम हा कृष्णालाच करतं. त्यामुळं आपल्या दैनंदिनीमध्ये रात्री झोपताना सगळ्यात शेवटी म्हणायचा श्लोक कृष्ण प्रणामाचा आहे. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मनि प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कृष्णाला प्रणाम केल्याशिवाय होणार नाही. भारतातलं अध्यात्म तेच तत्वज्ञान स्वीकारतं जे कृष्ण प्रणामी आहे. जे कृष्णाला प्रणाम करत नाही, आम्ही त्याला प्रणाम करत नाही, आम्ही त्याला रामराम ठोकतो, तिकडंच राहू द्या तुमचं. कृष्ण आमचा सार सर्वस्व आहे. दुसरी महत्वाची बाब, कृष्ण हे भारतीय अध्यात्माचं आडनाव आहे. आडनाव, जसं आडनाव लिहिल्याशिवाय नाव पूर्ण होतच नाही. म्हणजे आपल्या आजोबाचं नाव लिहायचं असेल तर आजोबा, पणजोबा, तिसरं काय लिहितात? आडनाव. वडिलांचं लिहायचं असेल तर वडील, आजोबा, आडनाव. आपलं लिहायचं असेल तर आपण, वडील, आडनाव. मुलाचं लिहायला घेतलं तर मुलगा, आपण, आडनाव. नातवाचं लिहायला घेतलं तर नातू, मुलगा, आपण नसतो का? मग नातवाच्या नावात आपला कट पडणार आहे हे कुणी शिकवायचं आपल्याला? तो जन्माला आल्यावरच म्हणतो आजोबा मी नातू, मी नातू. दोन्ही पद लिहून भागत नाही. आडनाव लिहिल्याशिवाय नाव पूर्ण होत नाही. महाराज, जसं आडनाव लिहिल्याशिवाय नाव पूर्ण होणार नाही, तसं कृष्णाला प्रणाम केल्याशिवाय सप्ताह पूर्ण होणार नाही. आमचं ते आडनाव आहे. कुळ हे पावन कृष्ण नामे, महाराजांचं म्हणणं आहे, निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण, कुळ हे पावन कृष्ण नामे. आणखीन सोपं सांगू, कीर्तन परंपरेचे 2 उद्देश श्रीमद भागवताने सांगितलेत. एक भक्त्योघवर्धनम यच्च, दुसरा कृष्ण संतोष हेतुकम. कीर्तनाचा तिसरा उद्देश अजून आला नाही, जरा हसवा हा नंतर आलेला उद्देश आहे. विठ्ठला कधी कधी त्या कीर्तनकाराला प्रवेशाच्याच वेळेस सांगता महाराज जरा हसवा. आता महाराजनी हसवायचं तर जोकरनी काय करायचं? कपिल शर्माचा जॉब जायची पाळी. कीर्तन इज नॉट अन एंटरटेनमेंट बट कीर्तन ॲज अन एंटर मेंटेनन्स. श्रोते हो, अर्जुनाला घालवण्याचं शस्त्र घटोत्कचावर वापरणं म्हणजे ते शस्त्र जसं वायात जाणं आहे. मनोरंजनाची जगात खूप साधन आहे, कीर्तन त्याच्यासाठी नासवणं चूक आहे. विठ्ठला म्हणजे कीर्तन नेमका हसायला का रडायला? कारण दोन्ही फॉर्म्युला अवेलेबल आहेत. कीर्तन हसण्यासाठी नाही, रडण्यासाठी नाही. आयुष्यात हसणं रडणं येतं तेव्हा कसं असावं हे शिकवण्यासाठी कीर्तन आहे. त्यामुळं ते त्याच्यासाठीच राहू द्या, त्याच्यासाठीच राहू द्या. बरं, तुम्हीच परत म्हणायचं हल्ली कीर्तनं बिघडली, ह्याला जबाबदार ते कीर्तन नाहीच आहे. अर्थशास्त्रात एक सिद्धांत शिकवला जातो, सप्लाय डिपेंड ऑन डिमांड. पुरवठा हा मागणीवरच आधारित असतो. मग पुरवठा बिघडला तर जबाबदार कोण? विठ्ठला. कीर्तनाचे 2च उद्देश, भक्तीचा ओघ वाढावा आणि कृष्णाला बरं वाटावं. कृष्ण संतोष हेतुकम. मग भक्तीचा ओघ वाढावा हा जर उद्देश आहे तर पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंतची कीर्तनं सूत्रे मणिगणा इव जर काय असेल तर फक्त प्रेम वाढलं पाहिजे देवाचं, एवढ्यासाठीच आहे. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, म्हणजे वैराग्य सुद्धा प्रेमाने सांगावं. वैराग्यवानांना समन्स आहे. विठ्ठला श्रोते हो,
पहिल्या दिवशी नामपर अभंग घेतला जातो का? सोपं लोकांना आवडेल म्हणून. दुसऱ्या दिवशी नाम घेणाराचं चरित्र सांगावं संतपर. त्या नामात प्रवृत्ती व्हावी म्हणून उपदेशपर. ते नाम मुखाला यावं याकरता तीर्थयात्रांचं महत्त्व सांगावं. देवाला करुणा भाकावी. 7व्या दिवशी जागरात देवाला मागणी मागावी. एवढ्यात पण जर झालं नाही, एखादी केस त्यातून जर वाचली, तर कृष्णाचं चरित्र हा शेवटचा उपाय आहे. ते ऐका आणि त्याच्याबद्दलचं प्रेम मिळवून घरी जा म्हणून काल्यात कृष्ण सांगावा असा साधारण संकेत आहे. आणि त्याला ऐकल्यावर प्रेम आपल्या मनात निर्माण न झालं तर नवल. रुक्मिणी मातेने कृष्णाला लिहिल्या प्रेमपत्रातली पहिली ओळ वाचा. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते. हे कृष्णा, आमच्या घरी कीर्तनं व्हायची आणि अनेक कीर्तनकार यायचे. ते कृष्णाच्या गुणांचं वर्णन करायचे. ते मी ऐकून ऐकून माझ्या हृदयात तुझ्याविषयी प्रेम निर्माण झालंय. म्हणून आता तू माझा अंगीकार कर. कृष्णाबद्दल प्रेम निर्माण झालं कशामुळं? रुक्मिणी म्हणते कीर्तनकाराच्या मुखातून कृष्णाचे गुण ऐकले म्हणून. आपण काल्याच्या निमित्ताने कृष्णाचे गुण ऐकून त्याच्या प्रेमानं युक्त होऊया. विठ्ठला. दुसरी बाब, काला करायचा म्हटल्यावर तो कृष्णाशिवाय शक्यच नाही. कोणत्याच अवतारात हे सामर्थ्य नाही की त्यांनी काला करावा. मुळात काला म्हणजे काय ते पहिलं करावं ना. काला काला सोपं सांगतो. आईनं बाळाकरता ताट वाढायला घेतलं. ताट वाढायचं असतं, त्या ताटाचा पण एक थाट असतो. मगाशी होता तसा आपण महाराजांच्या घरी प्रसाद घेतला. ते ताट असं वाढलं होतं असं म्हणू नये. ताट कसं वाढलं पाहिजे तसं ते वाढलं होतं. काय वाढलं पाहिजे? कोपऱ्यात चिमूटभर मीठ वाढावं. त्याच्या बाजूला भाकरी वाढावी. भाकरीच्या बाजूला वरणाची वाटी असावी. त्याच्या बाजूला अँटी क्लॉकवाईज फिरायचं वाढणाराने. मग त्याच्या बाजूला भाजी वाढावी. भाज्या वाढताना ओल्या आधी सुक्यानंतर वाढाव्यात. मराठीत त्याला ग्रेव्ही अँड ड्राय असं म्हणतात. त्याच्या बाजूला कोशिंबीर वाढली पाहिजे. कोशिंबीरीच्या बाजूला चटणी वाढली पाहिजे. चटणी वाढताना पुदिन्याची आधी वाढावी, लसणाची वगैरे जी असेल कोरडी ती नंतर वाढावी. मग पापड, मग काय मिरची असेल, लोणचं असेल ते वाढावं. त्याच्या बाजूला गोड पदार्थातलं बुंदी लाडू, जिलेबी ते वाढावी. डाव्या बाजूला पाण्याचा ग्लास, उजव्या बाजूला ताकाचा ग्लास. याला म्हणतात जेवणाचं ताट आणि हा त्याचा थाट. असं ताट वाढून दिल्यावर जेवणावर खुश झाले तुम्ही विठ्ठला. आणि काल्याचं कीर्तन हे जेवणाच्याच दिशेनं न्यावं लागतं नाहीतरी. आणि मी तर ते वेळेत संपवलं पाहिजे. मला जायचंय म्हणून नाही, ज्ञानोबारांनी माझ्यावर जबाबदारी दिली. जरी भुकेची राखे वेळ श्री जगन्नाथ हो विठ्ठला. असं ताट वाढलं ते आईनं बाळाच्या पुढ्यात दिलं. आता बाळच ते, आई गेली काही कामाला, त्याने महाराज असे ते पदार्थ खायला सुरुवात केली. अख्खे रहिवासी एकमेकाच्या सोसायट्यांमध्ये. वरण भातात गेलं, भाजी लोणच्यात आली, चटणी पापडात. 2 मिनिटांनी आई आली, ते चित्र पाहिलं, कपाळाला हात लावला. बाळा किती छान ताट वाढलं होतं. 5 मिनिटं दुर्लक्ष काय झालं? तू त्या सगळ्याचा काला केला. सगळे पदार्थ आपापल्या अस्तित्वाची ओळख विसरून 2 पावलं पुढे येतात आणि एकरस होतात, एकरूप होतात. त्याला म्हणतात काला. श्रोते हो, जसा तिथं पदार्थाचा काला आहे तसा इथं माणसांचा काला आहे. कोणकोणत्या जातीचा, कोण पंथाचा, कोणत्या वर्णाचा, कोणत्या धर्माचा, हे सगळं बाजूला राहतं आणि आम्ही सगळे देवाचे म्हणून एकत्र येतो. त्याला काला म्हणतात. विठ्ठला. लक्षात घ्या, देव भक्ताला काला देतो. हा भक्तीच्या अर्थाने काला म्हणा. देव आणि भक्त एका रेषेत येतात. हा ज्ञानाच्या दृष्टीने काला म्हणा. सगळे घटक समाजातले एकत्र येतात. हा सामाजिक समरसतेच्या दृष्टीने काला म्हणा. ही जादू जगात फक्त वारकरी संप्रदायच करू शकतो. नाही तर प्रत्येक मंडपाला आता जातीचा डाग लागू लागलाय. जिथं जात विचारली जात नाही त्याला वारकरी संप्रदायाचा मांडव म्हणतात. आणि देवाला एवढीच प्रार्थना आहे, हा मांडव तुझ्या कृपेने तसाच राहू दे विठ्ठला. आपण कीर्तनकार ठरवताना का त्याची जात पाहतो?
जात बघू नये, पण तो जातीवंत आहे का नाही हे पाहावं. तो कीर्तन रूप आहे की नाही हे पाहिलं पाहिजे. आणि जात जात तरी काय, आमच्याकडे अंबरनाथला कीर्तनकार आहेत, ते फार गोड सांगत असतात. जात म्हणजे काय, जात गेले का या बाहेर, जे आहे ज्याच्या आत ती त्याची जात, आणि ती कधीच नाही जात. त्यामुळं बाहेरच्या जातीची भांडणं संतांनी बाहेर ठेवलीत. काला म्हणजे सगळ्यांनी, याता याती धर्म. आणि लोक म्हणतात आमच्या जातीची एवढी माणसं जमली. असं नसतं अजिबात. फक्त हे असं नसतं झाल्याशिवाय कळत नसतं की असं नसतं. विठ्ठला मी तुम्हाला साधी गोष्ट सांगतो. काचेचा ग्लास असतो, काय काचेचा ग्लास, काचेला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, बोला बोला, ग्लास. मग आता काचेचा ग्लास म्हणजे काय, ग्लासचा ग्लास का काचेची काच. हा मराठीच्या मागे केलेला काच आहे आम्ही, तो काच केलाय कळे ना. लोक छान पत्ता सांगतात, पाथरगावांना डावीकडे लेफ्ट घ्या. अरे डावीकडे घेतल्यावर लेफ्ट कशाला घ्या, आहे का नाही चुकीची मिस्टेक. ते म्हणाल काय डोक्याला हेड्या काय हा, परत रिपीट करू. विठ्ठला त्या काचेच्या कशात पाणी ओतलं तर आता तुम्ही त्याला काचेचा ग्लास म्हणता नाही, आता पाण्याचा. दूध ओतलं तर, विष ओतलं तर, अमृत ओतलं तर, हे पण कळतं. खरं सांगा ग्लास कशाचा आहे, काचेचा. ग्लास काचेचाच आहे, मग त्याला नावं का बदलली. महाराज म्हणतात ग्लास काचेचा आहे हे नंतर बाजूला राहतं, जे त्या ग्लासच्या आत आहे ना त्यावरून त्या ग्लासचा क्लास ठरतो. विठ्ठला देवाने सगळं बाजूला सारलं आणि सगळ्या गोपाळांची एकत्र मोठ बांधली, त्याला काला म्हणतात. अजून आहे का, हा काला तोच करू शकतो. काला करण्यासाठी मोठ्यांनी छोट्याकडे यायचं असतं, छोट्याने मोठ्याकडे नाही. छोट्याला मोठ्यासारखं जर होता आलं नाही तर मोठ्यानी छोट्यासारखं झाल्यावरच काला होतो. भगवान ईश्वर जेव्हा काला वाटतात कृष्ण परमात्मा, तेव्हा गोपाळांना उभं राहायला नाही सांगितलं, बसलेल्या गोपाळांकडे भगवान वाकलेत. मोठे जिथं छोट्याजवळ वागतात तेव्हाच काला होतो, त्याशिवाय काला होत नाही. हो बाकीचं जाऊ द्या, हे ह्या हाताची बोट आहेत, बरोबर आहे की नाही. जेवणासाठी आपल्याला हाताने जेवावं लागतं, पैसेवाल्यांना चमचे लागतात. विठ्ठला बरं, चमच्यांची फार मजा, कारण तो चमचा आख्या भांड्यातून आलाय हे ह्या भांड्याला माहीतच नसतं. मी चमच्याबद्दलच बोलतोय. महाराज हाताने जेवावं लागतं ना, तेव्हा हाताची पाची जी बोट आहेत त्यांचं लेंथ अँड लोकेशन भिन्न भिन्न आहे, जागा वेगळ्या, लांबी वेगळी. पण घास वळायला सगळे एकत्र येतात आणि ते नाही आले तर घास होणार नाही. बरं, ते एकत्र येताना एका रेषेत येतात. अंगठ्याला जेवढं जमतं त्याच्या रेषेत सगळे येतात. बरं, जे जास्त मोठे आहेत त्यांना जास्त सहन करावं लागतं. या हाताच्या बोटांमध्ये सगळ्यात मोठं कोण आहे, मधलं बोट आहे ना. बरं, मधलं बोट आहे मोठं आणि ते ठेवलंय पण हाताच्या दृष्टीने उंचावर, म्हणजे पैसेवाल्याकडेच पैसा जातोय. विठ्ठला भारतात सगळ्यात जास्त पटीने कमाई अंबानीचीच वाढते, म्हणजे मोठं बोटच उंचावर आहे. राहू द्या, नका फार त्याची पण दया येऊ देऊ. श्रोते हो, जेव्हा घास वळतो ना तेव्हा सगळ्यात जास्त कोणत्या बोटाला वाकावं लागतं, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. जेव्हा सगळ्यात मोठा वाकायला तयार होतो ना तेव्हा काला होतो. हे सगळे एकत्र आले, आपलं अस्तित्व, आपल्या जागा, आपल्या स्थानांना सोडलं आणि सगळे एकरूप झाले तेव्हा काला झाला ना. मग वाकड्या, बोबड्या, पेंद्या, सुदाम्या या सगळ्यांना एकत्र आणून कृष्णाने केला ना, तो काला आहे. हे सगळे एकत्र आले पाहिजेत. घास वळताना यातला एक पण बाजूला गेला तर चालत नाही. अंगठा म्हणाला मी नाही जात तर कसं जेवाल, असं तो का JCB आहे. बरं, हे बोट आलं नाही तर घास वर निघतो, मधलं बोट नसेल तर इथून निघेल, हे बोट नसेल तर
तो घास वळणारच नाही. हे बोट असलं तर कोणी जेवाकडे नेणार नाही विठ्ठला. सगळ्यांना एकत्र यावं लागतं तेव्हा काला होतो. आणखी सोपं सांगू का? आता हातात घेतलाय म्हणून सांगतो आणि आपलाच हात आहे म्हणून राहू द्या, लई ताण घेऊ नका. आपलाच हात जगन्नाथ आहे विठ्ठला. आता कोणीतरी हातात घेतला पाहिजे, नाही तर हाताचा अवघड होईल. म्हणून सांगतो आपल्याला की हा जो हात आहे ना, या हाताकडून माणसाने शिकलं पाहिजे. ही बोटं वेगवेगळी असतात, यांच्या जागा निराळ्या असतात, पण ही बोटं जरी निरनिराळी असली तरी खायच्या टायमालाही बरोबर एकत्र येतात. म्हणून यांच्यासाठी आपण एकमेकाची डोकी फोडू नये विठ्ठला. परिवाराला वेळ द्या, मुलांच्या भविष्याची काळजी घ्या, असं लक्षात असू द्या. कृष्ण त्या सगळ्यांना एकत्र आणतो म्हणून काला. सगळ्यांना म्हणजे कोणाला सांगतो तुम्हाला. कृष्ण सगळ्या वर्णांना एकत्र आणतो. कृष्ण सगळ्या आश्रमांना एकत्र आणतो. वर्णाला एकत्र आणतो म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र म्हणजे सेवक. चारी वर्ण कृष्ण त्यांचं प्रतिनिधित्व करू शकतो. कृष्ण ब्राह्मण आहे का असं म्हटल्यावर तुम्ही नाही म्हणू शकत नाही. का? कृष्ण गीता सांगतो म्हणजे ब्राह्मण आहे. ब्राह्मणाने गीता सांगावी, नाही तर गीता सांगणाऱ्याला ब्राह्मण म्हणावं. विठ्ठला गीता सांगतो म्हणजे कृष्ण कोण आहे? ब्राह्मण. शिशुपालाचं मुंडकं उडवतो म्हणजे कृष्ण कोण आहे? क्षत्रिय. सोन्याची द्वारका उभी करतो म्हणजे कृष्ण वैश्य आहे. आणि पांडवांच्या उष्ट्या पत्रावळी उचलतो कृष्ण सेवक पण आहे. चारी वर्ण एकत्र आले. चारी वर्णाचा काला केला कृष्णाने. चारी वर्णाचा काला तोच करू शकतो, आपण फक्त भातावर्णाचा करू शकतो. चारी आश्रमांचा काला त्याच्या जीवनात पाहायला मिळतो. ब्रह्मचारी, गृहस्थी, वानप्रस्थी आणि संन्यास हे सगळे एकत्र कृष्णाच्या चरित्रात आले. कृष्ण ब्रह्मचारी आहे का? तेव्हा आता हे लईच झालं, कसं काय पचवायचं? 16 सहस्रनारी ब्रह्मचारी कैसा, निराहारी दुर्वासा नवलनो हे. पण आमच्या संतांनी त्याचं उद्घोषण केलंय. तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी. तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी. तुका म्हणे नटधारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी. तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी वा. खालची कड कशी असेल ती वरचीच कड असणार. तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. याबद्दल आणखी खुलासा सांगतो आपल्याला. वृंदावनामध्ये जे साधक राहतात ब्रह्मचारी, ते ब्रह्मचारी साधक त्यांना रात्री 12 वाजता उठवलं जातं आणि रासपंचाध्यायीचं पठण करायला लावलं जातं. श्रीमद भागवताच्या दशम स्कंदाच्या 29, 30, 31, 32 आणि 33 या 5 अध्यायाचं त्यांनी पठण करायचं. कोणी? ब्रह्मचार्यांनी. ब्रह्मचार्यांनी हे पठण केलं तरच ब्रह्मचारी राहू शकतो. बरं, या 5 अध्यायात वर्णन कसायचं आहे? कृष्णाच्या रासलीलेचं. म्हणजे त्याच्या शृंगाराचं वर्णन वाचल्यावर आपल्यातल्या शृंगाराच्या भावना कमी होतात असा तो ब्रह्मचारी आहे. त्याच्यासारखा गृहस्थी कोणीच नाही. लोक गमतीने म्हणतात हा कृष्णाने, हे ह्याने पण कळतं लोकाला की यांना काय म्हणायचं आहे, असं ते हे आहे. 16,108 स्त्रिया केल्या करू दे ना, पण एवढ्या करून सुद्धा त्याचा एक केस पिकला नव्हता, आहे की नाही? आपले काळे होते ते पिकले, ते परत काळे झाले, आता परत विठ्ठला. कसा गृहस्थाश्रम सांभाळला असेल? 16,108 लग्न झाल्यावर याच्या बेडच्या मागच्या रॅकला फक्त 6-7 महिनेच अत्तराच्या बाटल्या असतात. 1-1.5-2 वर्षे संसारा झाली की जंडूबाम, आयोडेक्स, अरे 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 काय कुठाने केली. अकाली म्हातारा होऊन जातो तो. भगवान कृष्ण परमात्म्यासारखा गृहस्थाश्रमी कोणी नाही.
त्याच्यासारखा वानप्रस्थी कोणी नाही. तो नुसता वनात राहतो नाही, तो वनातल्यांसाठी वनात राहतो. पहाते पांडव अखंड वनवासी आणि द्वारकेचा राणा पांडवा घरी. त्याच्यासारखा संन्यासी कोणी नाही. का? तो म्हणतो एखाद्याचे वस्त्र भगवे झालेच पाहिजेत असं नाही, एखाद्याची वृत्ती भगवी झाली तरी पण भागणार आहे. वारकरी संप्रदायाचा संन्यास पांढऱ्या वस्त्रातच राहिलाय. सोपं बोलू, वारकरी संप्रदाय असं मानतो की वृत्ती भगवी झाल्यावर वस्त्र भगवं करायची गरज नाही, आणि वृत्ती भगवी झाली नाही तर वस्त्र भगवं करून उपयोग नाही. विठ्ठला विठ्ठला. उलट इतर राज्यामध्ये पांढरे भगवे होतात. महाराष्ट्र असा आहे की भगवा पांढरा झाला आणि मग ज्ञानोबा आले. विठ्ठला विठ्ठला. अजून सोपं बोलू, कृष्ण संन्यास जगतो नाही, कृष्ण संन्यासाला जन्म देतो. भगवद्गीतेतली त्याची संन्यासाबद्दलची मतं हे नवसंन्यासाला जन्म देणं आहे. 5 सप्टेंबर माहिती आहे कशाची तारीख आहे? बोला बोला पटकन. 5 सप्टेंबर शिक्षक दिन. म्हणजे तारीख कोणाची सांगा, नाही तर 3 इडियट्सची. विठ्ठला. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन त्यांनी भगवद्गीतेबद्दलचं एक मत व्यक्त केलंय. मामासाहेब दांडेकरांनी ज्ञानेश्वरीला जी प्रस्तावना लिहिली त्यात त्यांनी तो पॅसेज, तो उतारा लिहिलाय. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन असं म्हणाले, गीता प्रिचेस नॉट रिनाउन्सिएशन ऑफ कर्मा बट रिनाउन्सिएशन इन कर्मा. त्याचा अर्थ असा आहे, गीतेने कर्माचा संन्यास सांगितलेला नसून गीतेने कर्मात संन्यास सांगितला. मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. म्हणजे सगळ्या वर्णांचा, सगळ्या आश्रमांचा, सगळ्या जातीपातीचा काला जिथं होतो ते कृष्ण चरित्र आहे. आणि अशा कृष्ण चरित्रामध्ये, अशा कृष्ण भक्तीमध्ये काला हा सर्वोच्च प्रसाद आहे. त्या प्रसादावर या अनुयायांचं इतकं प्रेम आहे, ते म्हणाले या वेळेला आम्ही जन्माला आलो म्हणून काला खाल्ला, पुढच्या वेळेला हा काला खाण्यासाठी जन्माला येऊ. उपजून या पुढती येऊ, उपजून या पुढती येऊ, काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात. वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठी तो ऐसे अनुयायांना सगळ्यात जास्त आकर्षण जर कशाचं असेल संप्रदायात, की संप्रदायामध्ये काला आहे. महाराज म्हणतात उपजोनिया पुढती येऊ. हे येऊ, करू, येईन, करीन हे सगळे संकल्प आहेत. हा हे संकल्प आहेत. उपजोनिया पुढती येऊ म्हणजे मी पुन्हा येईन. विठ्ठला. सगळ्यांकडे सगळं जे आहे ना ते वारकऱ्याचंच आहे, ध्यानात ठेवा. योगक्षेमम वहाम्यम हे कोणाचं म्हणणं आहे? LICचं. विठ्ठला. तसं मी पुन्हा जन्माला येईन तुकोबाराय असं म्हणतायत. खरं तर हा अभंग 2-4 बाबी आपल्याला दाखवतोय. एक, महाराजांनी हा संकल्प केलाय जन्माला येण्याचा. संकल्प केला पाहिजे. का? चांगल्या माणसांनी चांगले संकल्प केले नाहीत तर वाईट माणसं वाईट संकल्प करायला आहेतच की. माणसाने संकल्परहित राहू नये. योग्य वेळी योग्य संकल्प नाही जर केला तर अयोग्य वेळी अयोग्य संकल्प होतो.
भजनाचा संकल्प केला नाही म्हणून इंद्राने अहिल्या भोगण्याचा संकल्प केला आणि अंगाला भोक पाडून घेतले. विठ्ठला म्हणून जेवल्यावर बडीशेप खाण्याचा संकल्प करावा म्हणजे तळ हात पांढरा होत नाही. विठ्ठला आमच्या मुंबईला एक मोटिवेशनल स्पीकर आहे, त्याचं नाव संतोष नायर. हे थोडं 5G मध्येच राहील, आता थोडं ॲडजस्ट करून घ्या मला. त्याचं सेशन असतं, एका सेशनला 300 माणसं असतात, 3 तासाचा ते सत्र असतं, एकेकाची फी 10,000 रुपये. त्याने त्या सेशनमध्ये एक वाक्य सांगितलं, मी तुम्हाला आहे तेवढ्यातच ते सांगतो, ऐका तुम्ही. ते वाक्य असं आहे, अच्छी आदतें जानबूझकर नहीं डाली तो बुरी आदतें अपने आप लग जाती है. चांगल्या सवयी बळजबरीने का होईना पण लावून घ्या, नाही तर वाईट सवयी आपोआप कधी लागतील कळणार सुद्धा नाही. चांगले संकल्प करून ठेवा, होईल न होईल. महाराजांनी करून ठेवले की नाही, घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. चांगले संकल्प करून ठेवा. आणि खरं सांगू का, हे जग चांगलंच असतं जर चांगली माणसं आळशी नसती. विठ्ठला चांगली माणसं सक्रिय होऊ द्या, चांगलंच होईल, चांगलंच होईल ना. आता सप्ताह गावात चांगला का होतो, चांगली माणसं ऍक्टिव्ह आहेत म्हणून. श्रीमंत लोकांवर खूप जबाबदारी आहेत. धर्म नावाच्या पुरुषार्थाकरता अर्थ या पुरुषार्थाची सोबत लागते. धनिकांचा निषेध करण्याचा वेडेपणा वारकरी कधीच करत नाही. उलट चांगल्या कामात धावणारा श्रीमंत हा देवासारखा आहे असं ज्ञानेश्वरी म्हणते. जेत जेत संपत्त्या नि दया, दोन्ही वसती आली एके जेठाया, ते जाण धनंजया विभूती माझी. अहो चांगली माणसं एक सजग सक्रिय झालीत म्हणून तर तुम्ही पाटील बोलावला का ना, नाही तर एखाद्याने पाटील बोलावली असती. विठ्ठला जाऊ द्या, गोदावरीला त्रास नको. मला काय म्हणायचं आहे की चांगल्या माणसांनी सक्रिय झालं पाहिजे. आणखी सोपं सांगतो, आता हे दिवसा बल्ब बंद करून टाकले आपण, बल्ब म्हणजे फार खोलून पण नेले वाटतं, जाऊ द्या. पण रात्री पेटवावे लागतात, कारण का, काळोख असतो. मी तुम्हाला सोपं विचारतो, काळोख वाढला म्हणून उजेड कमी झाला का उजेड कमी झाला म्हणून काळोख वाढला? सगळे उजेडातच आहेत आता, बोला. उजेड कमी झाला म्हणून काळोख वाढला म्हणून उजेड कमी झाला? उजेड कमी झाला म्हणून काळोख वाढला. बर, चांगली माणसं चांगलं काम करतात, वाईट माणसं वाईट काम करतात. मग समाजात वाईट काम वाढलं, वाईट काम वाढल्यामुळे चांगलं काम कमी झालं का चांगलं काम कमी झाल्यामुळे वाईट काम वाढलं? चांगलं काम कमी झाल्यामुळं वाईट काम वाढलं. म्हणजे उजेड कमी झाल्यामुळे काळोख वाढला. आता अजून एक ऐका, मग जर उजेड कमी झाल्यामुळे काळोख वाढला असेल तर वाढलेल्या काळोखाला काळोख जबाबदार का उजेड? हा, अजून काही डाऊटफुल आहे? नोटा दाबलं का काय कोणी? अजिबात गुंतागुंत नाहीये ह्या वाक्यात. उजेड कमी झाल्यामुळे जर काळोख वाढला असेल तर काळोख वाढलाय त्याला काळोख जबाबदार का उजेड? उजेड, बरोबर आहे. समाजात चांगली कामं कमी झाल्यामुळेच वाईट कामं वाढली हे जर सत्य असेल तर समाजात आता वाईट कामं वाढली आहेत, याला वाईट माणूस जबाबदार का चांगला माणूस जबाबदार? विठ्ठला मी तुम्हाला म्हटलं ना, आजही हे जग डिवाइन आहे, डिवाइन वर्ल्ड, नॉट वाईन वर्ल्ड, डिवाइन वर्ल्ड. एक जण म्हणाला परवा, नाशिक हा द्राक्षाचा जिल्हा आहे. अरे म्हटलं, द्राक्षाचा नंतर पहिला तो रुद्राक्षाचा जिल्हा आहे. तुला द्राक्षाचा दिसतो, सुलावर द्यायला पाहिजे. विठ्ठला तुम्ही बाकी काही त्रास करून घेऊ नका, आमच्यात राहू द्या. मला काय म्हणायचं आहे, चांगल्यानी चांगले संकल्प करून ठेवले पाहिजे, करून ठेवले पाहिजे. तुकाराम महाराज संकल्प करून ठेवतात, कसला? पुन्हा जन्माला यायचंय. उपजोनिया पुढती येऊ. महाराज या अभंगामध्ये 4 चरणाद्वारे 4 प्रश्नांची उत्तरं देत आहेत.
तुम्ही काय करणार आहात? पहिलं चरण. तुम्ही का करणार आहात? दुसरं चरण. तुम्ही कसं करणार आहात? तिसरं चरण. आणि तुम्ही कुठं करणार आहात? चौथं चरण. विठ्ठला. आपले कॉलम उभे झाले, आता कुठं पण स्लॅब टाकला तरी चालेल. काय करणार आहात? पहिलं चरण. उपजोन या पुढती येऊ काला खाऊ दैवात. बरं, मग जन्माला येऊन काला का खाणार आहात? म्हणजे काला खाण्यासाठी जन्माला का येणार आहात? कारण वैकुंठी तो ऐसे नाही. कसं करणार आहात? एकमेका देऊ मुखी. कुठं करणार आहात? तुका म्हणे वाळवंट. विठ्ठला विठ्ठला. पण महाराजांनी मुख्य सूत्र एवढंच मांडले की मी पुन्हा जन्माला येणार आहे. उपजोन या पुढती येऊ. महाराज, हे उपजोन या पुढती येऊ मला पटत नाही. का? कारण याला कर्माच्या काही शिष्टाचाराच्या बाबीच्या कसोट्या लागल्या पाहिजेत. म्हणजे जन्माला येणं योग्य आहे का? जन्माला येणं शक्य आहे का? जन्माला येणं आवश्यक आहे का? विठ्ठला. जन्माला येणं योग्य आहे. उलट ही चाललेली खटपट जन्मापासून वेगळं होण्यासाठी आहे ना. पै भव स्वर्गा उबगले मुमुक्षु योग ज्ञाना बळघले पुढती नयो यया निघाले पैजाजेथ. अशा ओव्या पठाडे महाराज गायचे. ते विठ्ठला विठ्ठला. काल मला वाटतं त्यांची जयंती होती. वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे. महाराष्ट्रातल्या कीर्तन परंपरेचा नवा आयाम त्या महात्म्याचा प्रसाद आहे. विठ्ठला. म्हणजे किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. मागे लागलेली जन्म मरणाची परंपरा खंडित करण्यासाठी भजन चाललंय. आणि भजन करता करता म्हणतो उपजोनिया पुढती येऊ. योग्य वाटत नाही हे. बरं, तुम्हाला योग्य वाटत असेल पण शक्य आहे? मुळात जन्म मरण या गोष्टी मागून आणि त्यात काय सुख आहे? संतांनी त्याचा विचार मांडलाय. प्रथम केला गर्भीवास दुःख भोगिले नवही मास. आईच्या उदरामध्ये उलटा टांगून ठेवलेला असतो 9 महिने 9 दिवस. मातेची आ उदर कोहरी पचोनी विष्ठेच्या दाथरी. यांना मी सोनोग्राफी ओव्या म्हणतो. विठ्ठला. सायन्सवाल्याला धरून आणा, सांगा सोनोग्राफी नव्हती तेव्हाच्या ओव्यात कसं दिसलं असेल. विष्ठालेप चहूकडे नाकी तोंडी कृमी. हे सायन्सवाले त्यांना पार करायला किती लागतो? एक धक्का मारला का सायन्स उलट पालट सांगतो तुम्हाला. पाण्याचं रेणूसूत्र काय? H2O. H म्हणजे हायड्रोजन, O म्हणजे ऑक्सिजन. हायड्रोजन हा जळणारा आणि ऑक्सिजन हा जाळणारा वायू आहे. असे हायड्रोजन ऑक्सिजन प्रत्येक गावात राहतात. विठ्ठला. म्हणजे आपला जळणारा आणि जाळणारा असं म्हणायचंय मला. मग हायड्रोजन जलने वाला, ऑक्सीजन जलाने वाला, तो दोनों एक किए और बुझाने वाला कैसा बन गया? आता लावा सायन्स. विठ्ठला. आईच्या उदरात त्याला किती व्यथा आहेत. त्वचेविण गर्भांग पोळे. देवाने आतमध्ये हे कवर टाकलेलंच नसतं तेव्हा. आणि हिला डोहाळे होता ठेचा खावा. काय त्या बाळाची परिस्थिती होत असेल. येताची कर्मजाड तुझी मान अडकली. डॉक्टर विचारतात कोणतरी एक चॉईस एनीवन. बाळ पाहिजे का आई? काय उत्तर देतो तेव्हा? हा, उद्या मरायचं तर आज मरू द्या. कोण? बाळ. पण त्याच्या आईला वाचवा. बरा झाला हा प्रश्न आपल्या वेळेला विचारला गेला नाही, नाही तर आता काल्याला आपण नसतो. विठ्ठला. ज्याच्या जन्माची सुरुवात मरण यातनानी आहे. बरं, पुढं आयुष्यभर मध्ये बालत्व, पीडा, रोग, क्षय. मग अशा जन्म मरणाला पुन्हा पाहिजे असं म्हणणं योग्य नाही वाटत. बरं, शक्य आहे का? जन्म मरण आपल्या हातात आहे. जन्म आपल्या हातात असतात आपण सगळे अँटिलियामध्ये जन्माला आलो असतो. विठ्ठला. सगळे गोरे जन्माला आले असते. आपल्या हातात नाहीये. अगा कर्मी जै उरावे तै ती सुख दुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहा एका. आपलं आयुष्याचं समग्र तिकीट हे कर्मानं काढलंय.
महाराष्ट्राचा कामाचा माणूस आपण आठवड्यापूर्वी गमावला. अख्खा महाराष्ट्र हळहळला. हळहळला. अजूनही त्यांची ती विधानं एकटं बसलं तरी कानात घुमतात. मी कामाचा माणूस आहे, तुमचं भलंच करीन असं म्हणणारं कोण आहे? त्यानं एकाने खाजगीत विचारलं अजितदादांना की कोणाचंही सरकार स्थापन हो, तुम्ही लगेच सत्तेत जाताना उपमुख्यमंत्री कसं काय होता? त्यांनी इतकं गोड उत्तर दिलं, अरे सत्तेत आम्ही जातो यात तुम्ही आम्हाला हसणार हे सत्य आम्हाला माहीत आहे, पण 5 वर्षे सत्तेबाहेर राहून आपल्या माणसांची कामं कशी करता येतील? विठ्ठला मला म्हणायचं काय, पण अकाली जगाचा निरोप घ्यावा लागला. म्हणजे एखाद्या माणसाबद्दल अख्खं जग नवस करतं, हा माणूस जाता कामा नये, हा माणूस जाता कामा नये, जावं लागतं. एखाद्या माणसाबद्दल सगळ्यांना प्रश्न, हे कसं काय अजून आहे, पण ते आहेच. विठ्ठला आपलं सहज चाललंय, तुम्ही उगाच काही मनात किंतु परंतु आणू नका. मला म्हणायचं तात्पर्य आणि काय आहे ते आपण थोडं ध्यानात घ्या. आपला प्रवासच कर्माने, त्यामुळे शक्य नाही इथं असन तिथं तसं. बरं आवश्यक आहे का? महाराज म्हणतात सगळ्या बाबी मी क्लिअर करतो. तुमच्या दृष्टीने जन्म घेणं योग्य नसलं तरी माझ्या दृष्टीने योग्य आहे, कारण मला काला खायचा आहे म्हणून जन्म घेणं योग्य आहे. जन्माच्या वेदनेपेक्षा काल्याचं सुख मोठं आहे म्हणून ते योग्य आहे. सरपंचाला फोन आला गावच्या, राजीनामा द्या. देईल का कोणी? तयार होईल. ज्या पदावर बसण्यासाठी इतका अट्टहास केला होता, 6 महिने पुरे झाल्यावर पण राजीनामा द्यायची इच्छा होत नाही. ते का असं एका फोनवर सोडतील? तयारच नाही. पण एका गावात असा फोन आला, त्यांनी 1 मिनिटात राजीनामा देऊन टाकला. त्याला बाकीच्यांनी विचारलं, कोणत्याच गावच्या सरपंचांनी राजीनामा दिला नाही, तू कसं काय दिला? म्हणजे मला पुढं असं सांगण्यात आलं, तुम्ही सरपंच पदाचा राजीनामा द्या, आमदार तुम्हीच. विठ्ठला सरपंच पदाचा राजीनामा देणं दुःखदायक आहे, पण ते सुखदायक होऊ शकतं केव्हा? जर आमदार पद मिळत असेल तर. जन्म घेणं अजिबात योग्य नाही, पण काला मिळत असेल तर त्याच्यासारखं योग्य नाही. म्हणून उपजोनिया पुढती हे परफेक्ट आहे. घेईन मी जन्म नाना बहु सोसेन यातना बहु सोसिन यातना बहु सोसिन यातना घेईन मी जन्म नाना सोसिन यातना बहु सोसिन घेईन मी जन्म नाना बहु सोशीन यातना. त्याचा आनंद किती मोठा आहे. आणखी सोपं सांगतो तुम्हाला. जगामध्ये वेदना किती मोठी असू शकते याचं कॅल्क्युलेशन केलं गेलं सायन्सद्वारा. सगळ्यात मोठं पेनिंग कोणतं? पेनिंग म्हणजे वेदना. कोणती वेदना? वेदना वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. एक जण दवाखान्यात गेला आणि डॉक्टर म्हणाला, डॉक्टर साहेब लईच पोट दुखतंय. डॉक्टरने विचारलं कधीपासून? तो शेजारच्या बंगल्याची वास्तुशांती झाल्यापासून हा त्रास आहे. म्हणजे पेनिंग कशाचं पण असू शकतं. ते म्हणाले फिजिकली काउंट करा. त्यांना असं आढळलं, जगातली सगळ्यात मोठी वेदना जर कोणती असेल तर आई बाळाला जन्म देताना तिला होते ती वेदना सगळ्यात मोठी. एका वेळी आपल्या शरीरातली 21 हाडं मोडली तर जेवढ्या वेदना होतील तेवढ्या वेदना बाळाला जन्म देताना आईला होतात. श्रोते हो, जर जगातली एवढी मोठी वेदना बाळाला जन्म देणं आहे तर तरी पण त्या स्त्रीला आई व्हावंसं का वाटतं? त्याचं कारण आहे, मला आई म्हणून हाक मारणारं या जगात कोणतरी असलं पाहिजे. ती हाक ऐकण्याचं सुख भोगण्याकरता मी कोणत्याही वेदना सहन करीन. जन्म घेण्यात दुःख आहे, पण काला खाण्याचं सुख असेल तर हे चालेल. विठ्ठला दुसरी बाब विचारात घ्या की जन्माला यायचं म्हणता शक्य आहे का? महाराज म्हणतात हे ज्याला नवीन आहे ना त्याला अशक्य आहे, त्याला ते अवघड आहे. आमचं काय नाही, आमचं काम चालूच राहतं. मागे बहुता जन्मी हेची करीत आलो, हे आमचं चालूच आहे. गरजो हरीचे पवाडे हे आम्ही करत आलोय, काळजी नसावी. आणि दुसरी बाब, जन्माला घाबरावं त्यांनी ज्यांना तो कठीण आहे.
आम्हा विष्णुदास सुलभ तो आम्हा विष्णुदासा मुनी मुक्त झाले वेडे गर्भवास मुनी मुक्त झाले वेणे गर्भवास मुनी मुक्त झाले वेणे गर्भवास झाले वेणे गर्भवास आम्हा विष्णुदास सुलभ तो आम्हा विष्णुदासा मुनी मुक्त झाले वेणे गर्भवासा आम्हा विष्णुदासा सुलभतो. हे बघा, कृष्णाचा जीव, प्रत्येक देवाचा जीव एकेका फुलात असतो. कृष्णाचा जीव कनेरीच्या फुलात आहे. महादेवाचा फुल फुल बोला बोला. हा, लेंग्यानी सांगितलं धोतरा तरी चालेल, धोतराने सांगितलं तरी चालेल. महादेवाचा जीव धोत्र्याच्या फुलात, कृष्णाचा कणेरीच्या फुलात, गणपती बाप्पाचा जास्वंदीच्या फुलात, लक्ष्मी कमळात. लक्ष्मी कमळातच आहे विठ्ठला. आणि कमळाचं थोडं बरं पण पडतं, कारण त्याचं पान पाण्यात असलं तरी ओलं होत नाही, बाकी सगळी ओली होतात, ते तेवढं राहतं विठ्ठल. मी कमळाबद्दलच बोलत आहे, तुम्ही गैर काही करू नका. मला म्हणायचं काय आहे की कसं काय जमणार महाराज. महाराज म्हणतात काय जमणार नाही, आम्हाला जन्म घेणं जमेल, आमच्याकडे ती युक्ती आहे. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी. श्रोते हो, महाराज म्हणतात पुन्हा जन्म घेणं योग्य पण आहे आणि शक्य पण आहे. पण मग एवढा जन्माचा टास धरून ठेवलाय तो आवश्यक आहे का. महाराज म्हणतात आत्ता आम्ही जिथं आहोत ते वैकुंठ धाम आहे. आणि वैकुंठ धाम म्हणजे चतुर्भुज नर होनी ठेले असा अनुभव तिथला आहे. तिथं देव आणि भक्त वेगळे राहत नाही, आणि काला देव भक्ताशिवाय होत नाही. काल करीत संत जना सवितांत नारायण सवितांत नारायण सवितांत नारायण निळोबाराय म्हणतात काला करीती संतजन सवे त्यांच्या नारायण. देव आणि भक्त पाहिजे, त्याशिवाय काला होत नाही. वैकुंठात काला नाही, मग तो काला फक्त जर मृत्यूलोकात असेल तर आम्हाला जन्म घेणं आवश्यक आहे, कारण खायचा काला तिथं नसतो. वैकुंठी
राज्यात राहून काला मिळणार नाही, कारण काल्याच्या जागा ठरल्यात. मला असं वाटतं बरं का, काला आता 3च जागी मिळतो. यमुनेच्या वाळवंटात एक काला केला भगवान श्री गोपाल कृष्णाने, ज्याच्यात सगळे गोपाळ जीव घातले. तसा दुसरा काला ज्ञानोबारायांनी पंढरपुरात चंद्रभागेच्या वाळवंटात केला. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंट. आणि तिसरा काला सद्गुरु जोग महाराजांनी इंद्रायणीच्या काठावर उभा केला. वारकरी शिक्षण संस्था हा कालाच आहे. विठ्ठला सगळ्या जातीपातीच्या लोकांना एकत्र आणलं. जोग महाराज म्हणतात तुम्ही हे करू शकता, आणि इट्स ओनली इन महाराष्ट्र. मला मुंबईला गुजराती लोकांनी प्रवचन करायला नेलं दशम स्कंदावर. ते मला हिंदी में बोलना पडेगा. म्हणलं सिंधी में बोलेंगे उसमें क्या. प्रवचन झाल्यावर त्यांनी एक प्रश्न विचारला, क्या ब्राह्मण हो. म्हटलं आता पाटलाची विकेटच आहे, ब्राह्मण हो. म्हटलं प्रवचन छान केलं, थोड्या कशाला फॉर्म मागे घ्यायचा. म्हटलं हा मैं ब्राह्मण हूँ. पण अडचण अशी, त्यांनी दुसरा गुगली टाकला. त्यांनी विचारलं कौन से ब्राह्मण. कारण ब्राह्मण म्हटलं एक तर देशस्थ असतो, नाही तर कोकणस्थ असतो. मी तटस्थ. त्या सांगितलं मैं वारकरी ब्राह्मण हूँ. विठ्ठला आजही भारतीय अध्यात्मात बहुजन समाजातली माणसं परब्रह्माचं निरूपण करू शकतात. हे फक्त महाराष्ट्रात आहे. हा काला हे वैकुंठात नाही, ते सगळे तिकडून इकडे येतात. आजी ओसा अमरावती काला पहावया देव विसरती देवभावा फुला. म्हणून आम्ही इथं यायचं ठरवलंय, वैकुंठात नाही म्हणून. ठीक आहे, कसं खाल एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी. किती सुंदर विचार आहे हा. मी माझं खाणार असं नाही, मी दुसऱ्याला पहिल्यांदा देणार. सेवितो हा रस वाटितो आणि घ्या रे होऊ नका रानभरी. जन्माला येणार, काला खाणार, एकमेकाला भरवणार आणि धुमाकूळ घालणार. हुंबरी या शब्दाचा अर्थ एक होतो बेशिस्त रास क्रीडा किंवा धुमचक्री, म्हणजे धमाल, मातले वैष्णव वीर रे, अशा प्रकारचा आनंद कल्लोळ संपन्न करणार. एवढं वर्णन ऐकल्यावर लोकांनी विचारलं, जर काला खाणार आहात, एकमेकाला भरवणार आहात आणि उड्या मारणार आहात, तर लवकर पत्ता द्या.
जगत्रय जेव्हा देवा जगत्रय परिवसु केशवा विमुक्ती मार्ग. परियेसी केशवा विमुक्ती मार्ग. परियेसी केशवा विमुक्ती मार्ग. वादिवानी तुझे वर्णी गुणरा वादिवानी तुझे वर्णी गुणरा वादिवानी तुझे वर्णी गुणरा प्रेम काही कळा प्रेम काही कळा प्रेम काही कळा. भगवंताच्या बाललीला सांगाव्या असा पूर्वसुरींचा संकेत आहे. एरवी मनाला ध्यान करायला सांगितलं तर फार अवघड आहे, पण भगवंताच्या लीला ऐकत ऐकत आपल्या मनाला त्या शब्दांच्या मागे लावलं की ध्यान आपोआप होऊन जातं. भगवान उद्धवाला म्हणालेत, मत्कथा श्रवणे श्रद्धा मदनो ध्यान उद्धव. त्यामध्ये कथा आधीन ध्यान नंतर, कारण कथा हेच सर्वोत्तम ध्यान आहे. त्या लीला बालस्वरूपातल्या गाव्यात. त्याचं कारण आपण परमार्थ करणं म्हणजे काय, आपण जन्माला आलो तेव्हा जसे होतो ना, मरत्या वेळेला परत तसं होणं म्हणजे परमार्थ आहे. ती जी निरागसता आहे, तो जो निष्पापपणा आहे, हे आपण पहिले सगळे छान निरागस होतो, हे मधले सॉफ्टवेअर चुकले, तिकडून व्हायरस आला आणि माणसं लबाडीला शिष्टाचार म्हणू लागले. आणि बालकाचं चरित्र म्हटल्यानंतर बालकासारखं व्हावं लागतं. किती संस्कृत पंडित असू द्या, लहान बाळाजवळ गेल्यावर प्रोनाऊन्सिएशनचं काय होतं हो, आले 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 छोन्या माझ्या छोन्या, त्याचीच लँग्वेज म्हणावी लागते की नाही. अमेरिकेत डॉलरच वापरावा लागतो. विठ्ठला याचा अर्थ आपल्याला बालकवत व्हायचं आहे तर कृष्णाचं बाल लीला चरित्र ऐकलं पाहिजे, कारण आपलं मन श्रवणाने तसं तसं होत जातं. सोपं सांगतो तुम्हाला. डाळीचं वरण बनवतो ना आपण, ते वरण आंबट होण्यासाठी काय टाकलं पाहिजे त्यात? टमॅटो का टोमॅटो का टमाटर, त्याला जसा भाव असतो ना तशी हाक मारतात लोक. विठ्ठल अजून काय टाकतात? चिंच. चिंच टाका, पण चिंच टाकू नका, राहू द्या. बरं, चिंच आंबटपणासाठी वापरता ना, मग पिकलेली चिंच जास्त आंबट का कच्ची? चोपदार तुमचं काय म्हणणं? कच्ची. कच्ची मान्य, आपल्याला पाठिंबा आहे माझा. कच्ची चिंच जास्त आंबट, पिकलेली जरा गोडवा येतो. ते दगडीच्या फटक्यात पाडायचे असतात. चांगले असे 4-5 आकडे घ्यायचे, इतका वितभर एक एक आकडा राहतो कच्च्या चिंचेचा. थोडा मीठ मसाला सोबत घ्यायचा, काहींच्या बरोबर तो असतो, ते कशाला पण लावून देत असतात मीठ मसाला. आणि त्या पाडलेल्या चिंचा जमा करायच्या, असा ढीग लावायचा आणि ती मिठाची पुडी मसाल्याची पुडी उघडून ठेवायची. ती चिंच घ्यायची, अशी मधून कर्कन मोडायची. ती इतकी आंबट असते, ती मोडल्यावर तिथलं ते आंबट पाणी बाहेर पडतं. आणि मग अशी ती चिंच घ्यायची, ती त्या मीठ मसाल्यात बुडवायची आणि दातामध्ये अशी धरून कर्कन चावायची. काय झालं? झालं आता आता करा कीर्तन. आत्ता प्रश्न सोपा असा, मी तुम्हाला चिंच दाखवली नाही, तुम्ही बघितली नाही, तुम्ही खाल्ली, पाणी कसं काय आलं तोंडाला? श्रोते हो, साधी चिंच ऐकल्यावर आपल्याला इतकी लालायित करते, कृष्ण ऐकल्यावर काहीच नाही होणार का? विठ्ठला विठ्ठला. त्याच्या बाललीलांमध्ये एक गवळण म्हणाली, कृष्णा परत माझ्या घरी आला ना बांधूनच टाकीन. भगवान म्हणाले, घ्या रे हिचा घर नंबर, गल्ली नंबर, फोन नंबर, ट्विटर, इन्स्टा, ऑर्कुट, सगळे अकाउंट डिटेल घ्या. हिच्या घरी मी एकटाच जातो उद्या, 1 मॅन आर्मी, गो अहेड. गेले भगवान. तिथं गेल्यानंतर दही दूध तूप लोणी सगळ्याचा फडशा पाडला. पण मीच येऊन गेलो हे हिला कळलं पाहिजे. माणसं खुणा उमटवून जात असतात, अशी पाखरे येती. बघा ना तुम्ही, एखाद्या जंगलात वाघ येऊन गेला, सध्या बिबटे आलाय आपल्याकडं, बकऱ्या पोचल्या नाहीत वाटतं त्याच्या. विठ्ठला. शेतातून वाघ गेला, कसं कळतं तुम्हाला? ठसे उमटतात. एखाद्या शेतात मेंढ्या बसल्या होत्या, कसं कळतं? त्यांची विष्ठा सांडते. एखाद्या धबधब्यावर माणसं जाऊन आली, कसं कळतं? जाऊ द्या, नको त्या भानगडीतच पडणे नको. उगाच रविवारचं कोणाच्या मनात काही यायचं. विठ्ठला.
कृष्ण म्हणतो मी येऊन गेलो, हिला कळलं पाहिजे ना. काय केलं माहिती, त्या गवळ्याची दाढीन तिची वेणी धरली न मारली, गाठ गेला निघून. उद्या पहाटे 5 वाजता शिमग्याचं सॉंग निघणार आहे, उपस्थित राहा. अनाऊन्स काकड्याचा असता तर लोक आले नसते. तो काकडा असतो पण छान वेळी 4 ते 6, कळतच नाही ती त्याची वेळ आहे का माणसांची संख्या. विठ्ठला पूर्वी तिला लवकर पाणी भरायला उठावं लागायचं, त्याच्यामुळं ती पहिल्यांदा उठली. तिच्या वेणीला राहू द्या फार नका मेहनत घेऊ. तिच्या वेणीला झटका बसला. ती म्हणते माझी वेणी ओढता. आता तिकडे त्याच्या दाढीलाही ताण आला होता. मस्त होण्या माजली धांगडी, करसी ओढावडी मजा लागी. चाचपून पाहतात तर गाठ आहे कळलं, पण अजून कोणाशी आहे ते कळलं नव्हतं. तो म्हणतो एक काम कर, आता सोडून पा. सुटत नाही. ब्रह्मदेवाने मारलेली सुटत नाही, त्याच्या बापानं मारली, यांच्या आजाला सुटल. एक काम कर म्हणे, किचनमध्ये जाण, कैची घेऊन ये, कापून टाकू. ती म्हणते घेऊन ये नाही, चला. ते युती असल्यावर जावं लागतं विठ्ठला. ते कापून पाहिलं, कापल्या जाईना. तो म्हणतो एक काम कर, माचीस घेऊन ये, पेटवून टाकू. ती म्हणते टाकू नाही, आणू नाही, चला. त्याच्यावर मंत्र इतका पॉवरफुल मारलेला होता, नैनम छिंदंती शस्त्राणी, अख्खा श्लोक काही जमेना. तो म्हणाले काम कर, शेजारच्या रामभाऊला उठून आण. म्हणे आण नाही, चला. दिंडी 16 आला बाहेर. ही तोबा गर्दी, कुठंच जागा नाही बसायला. कशाला? सॉंग बघायला. महाराज कोण फेसबुक लाईव्ह, कोण युट्यूब लाईव्ह, कोण इन्स्टा लाईव्ह. हल्ली लोक फजिती पण विकतात, त्याचे पण चॅनल मॉनिटाईज होतात विठ्ठला. त्या दोघांची ती दशा पाहिली. प्रत्येकाला सांगतात मला सोडवा, मला सोडवा, मला सोडवा. तुकोबाराय तिच्या कानात जाऊन म्हणाले तुला कोणी सोडवू शकत नाही. का? मर्सिडीज बिघडली तर का टोयोटात नेतात का? मग मर्सिडीज मध्येच जायला पाहिजे. गाठ ज्या कंपनीने मारली ना त्याच कंपनीत जाऊ दे. कोणी मारली? ते म्हणे बन्सीधर अँड सन्स, तिकडं. ते दोघं पुढं, अख्खा गाव त्यांच्या मागं. त्यांच्या पप्पांनी लग्न जमवताना फोटोज पाहिले होते, उंची मोजलीच नव्हती. ती 8.5 फूट, हा 4.25 फूट, हा हेल घालून उभा केलता. लोक फजितीच पाहत होती. बिचारी रडली. देव रडवतो फार पण मग हसवतो पण फार. तिथं गेल्यावर देवाला सांगितलं मज सोडवी दातारा कर्मापासोनी दुस्तरा. देवाने कृपा कटाक्ष टाकला. तिची सुटका झाली, देव बंधनात आला. देवाला सांगितलं उद्यापासून रानात कामाला जायचं. अजिबात म्हणायचं नाही आपल्याला जागा डेव्हलपचे पैसे आलेत, हायवे आपल्याच शेतातून गेलाय. श्रमाची प्रतिष्ठा जीवनातून कधीच नष्ट होऊ नये. सगळ्या सवयी परत लागतात, पण कष्टाची सवय एकदा मोडली का गेली. ज्याची कष्टाची सवय मोडली ना तो वडापावसाठी पण आज बर्थडे कोणाचा आहे ते तपासतो विठ्ठला. आपला घास त्यासाठी आपलाच त्रास असला पाहिजे. कृष्णा जा रानात. रानात गेलेले भगवान गोपाळांसमवेत खेळू लागले. खेळताना दमलेले एका गोपाळाने सांगितलं देवा 11 ते 1 लिहिलंय, तुला 1:15 कळत नाही. मुंबईत 6चं कीर्तन घ्यायचं कशाला मग? समृद्धी हायवेवर एवढा विश्वास. भगवान म्हणाले मी लगेच मोडीत काढतो. सगळ्यांच्या शिदोऱ्या गाया वळल्याबरोबर एकत्र केल्या. त्याचा काला करून आपल्या हाताने त्या पाथर गव्हाणला सगळ्या गोपाळांना दिला. तो हा क्षण आहे. बिभ्रद वेणुम जठरपटयो शृंगवेत्री जगक्षे वामे पाणो मसृण कवलम तत्फलानिंगुलीषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुरदो हासयन्नर्मभिस्वे स्वर्गे लोके मिषति बुभुजे यज्ञ भुग्बाल केलिहि पुंडली ज्ञानेश्वर